नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री हातखंबकर देवेंद्र किशोर, सहाय्यक शिक्षक, कोखले एज्युकेशन सोसायटीचे HAL हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, ओझर टाउनशिप, नाशिक. महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी असणारे इयत्ता 6वीच्या मराठी विषयाच्या सुलभ भारती या पाठ्यपुस्तकाचे मार्गदर्शन मी आपणास करीत आहे. यापूर्वीच्या मागील शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपण पाठ क्रमांक 10वर असणारे लेखक एकनाथ आव्हाड यांचे बाबांचं पत्र हा पाठ सविस्तर अभ्यासला होता. या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते की 6माही परीक्षेमध्ये गणित विषयाचा पेपर अवघड गेल्यामुळे मुलगी वैष्णवी खूप हताश व निराश झाली होती. ती दिवसभर रडतही होती. तिच्या या निराशेमुळेच तिला पुढील विषयांच्या अभ्यासातही मनाची एकाग्रता साधता न आल्यामुळे इतर विषयांवरही याचा परिणाम झाला. हे सर्व वैष्णवीच्या आईकडून तिच्या बाबांना समजल्यानंतर कामानिमित्त दूर गावी राहणारे वैष्णवीचे बाबा तिला समजावण्यासाठी व तिची निराशा दूर करण्यासाठी वैष्णवीशी फोनवर न बोलता ते तिला सविस्तर पत्र लिहून समजावतात. यावेळी ते अवघड विषयाशी मैत्री कशी करायची हे देखील तिला समजावून सांगतात आणि शालेय अभ्यासासोबतच आपल्या अंगभूत असणाऱ्या, आपल्या अंगी असणाऱ्या विविध कलागुणांसाठी, आपल्याला असणाऱ्या विशेष छंदांसाठी कसा वेळ दिला पाहिजे याचे महत्त्वही समजावून सांगतात. या पत्राच्या शेवटी ते दिवाळीच्या सुट्टीत गावी येणार आहेत ही आनंदाची गोष्ट देखील सांगतात आणि सुट्टीत गावी येताना वैष्णवीच्या आवडीचा खाऊ अर्थात तिच्या आवडीची गोष्टींची विविध पुस्तके ते तिच्यासाठी आणणार आहेत ही गोष्ट देखील ते तिला लिहून कळवतात. अशा पद्धतीचे वैष्णवीची निराशा दूर करून तिला प्रोत्साहन देऊन तिचा उत्साह वाढविणारे व तिला आनंद देणारे असे हे पत्र आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासले होते. आपण सर्वांनी या पत्राचे पुनर्वाचन नक्की केले असेल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बाबांचं पत्र या पाठाखाली दिलेला स्वाध्याय अभ्यासणार आहोत. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, पाहूया या पाठाखाली दिलेल्या स्वाध्यायातील प्रश्न. प्रश्न क्रमांक 1 आहे, एका शब्दात उत्तरे लिहा. यात आपल्याला 4 प्रश्न दिले आहेत. या 4ही प्रश्नांची उत्तरे आपण एका शब्दात लिहिणार आहोत. यातील पहिला प्रश्न आहे, कठीण गेलेला पेपर. अर्थात वैष्णवीला जो पेपर कठीण गेला त्या विषयाचं नाव आपण येथे एका शब्दात लिहिणार आहोत. कठीण गेलेला पेपर, एका शब्दात उत्तर आहे गणिताचा. गणिताचा हा शब्द आपण येथे समोर लिहिणार आहोत. दुसरा प्रश्न आहे, वैष्णवीला पत्र लिहिणारे. वैष्णवीला हे पत्र कोणी लिहिले आहे ते आपण या ठिकाणी उत्तर म्हणून लिहिणार आहोत. तर उत्तराचा शब्द आहे बाबा. वैष्णवीला पत्र लिहिणारे बाबा. एका शब्दात उत्तर लिहा. प्रश्न, परीक्षेतील गुणांपेक्षा महत्त्वाचे गुण. परीक्षेतील गुणांपेक्षा महत्त्वाचे गुण कोणते आहेत त्याचे उत्तर आपण लिहिणार आहोत आंतरिक गुण. आंतरिक गुण अर्थात प्रत्येकामध्ये असणारे अंगभूत असे गुण. उत्तराचा शब्द आहे आंतरिक गुण. एका शब्दात उत्तरे लिहा. यातील शेवटचा प्रश्न आहे, वैष्णवीसाठी बाबा आणणार असलेला खाऊ. वैष्णवीसाठी तिचे बाबा सुट्टीमध्ये कोणता खाऊ आणणार आहेत ते आपल्याला इथे लिहायचं आहे. याचे उत्तर आहे
पुस्तकांचा. पुस्तकांचा खाऊ बाबा आणणार आहेत. स्वाध्यायातील प्रश्न क्रमांक 2. या ठिकाणी एका वाक्यात उत्तरे लिहा. यासाठी आपल्याला 3 प्रश्न दिलेले आहेत. येथे आपण प्रश्नाचे उत्तर पूर्ण वाक्यात लिहिणार आहोत. यातील पहिला प्रश्न आहे, आईने दूरध्वनीवरून बाबांना कोणता निरोप दिला? आईने जो दूरध्वनी करून बाबांना निरोप दिला होता तो आपण येथे लिहिणार आहोत. तर या प्रश्नाचे उत्तर आहे, आईने दूरध्वनीवरून बाबांना असे सांगितले की वैष्णवीला 6 माहीचा गणिताचा पेपर कठीण गेल्यामुळे ती फार निराश झाली व दिवसभर रडतही होती. असे सविस्तर उत्तर आपण पूर्ण वाक्यात लिहिणार आहोत. या प्रकारातील पुढील दुसरा प्रश्न आहे, बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे का पसंत केले नाही? अर्थात तिच्या वडिलांनी वैष्णवीला दूरध्वनीवरून समजावण्याऐवजी पत्र लिहिण्याचा निर्णय का घेतला ते आपण येथे लिहिणार आहोत. या प्रश्नाचे उत्तर आहे, पत्रातून वैष्णवीशी सविस्तर हितगुज करावे म्हणून बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे पसंत केले नाही. सविस्तर बोलता येईल, तिला काही सल्ला देता येईल म्हणून त्यांनी पत्राने वैष्णवीशी हितगुज साधण्याचा निर्णय घेतला होता. एका वाक्यात उत्तरे लिहा. या प्रकारातील तिसरा प्रश्न आहे, गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी कोणता उपाय सुचवला आहे किंवा कोणते उपाय सुचवले आहेत? गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी किंवा आवडीचा होण्यासाठी बाबांनी तिला गणिताशी मैत्री करणे, गणितातील संकल्पना, संबोध, क्रिया नीट समजावून घेणे व उदाहरणे सोडवण्याचा चांगला सराव करणे हे उपाय सुचविले आहेत. अर्थात अधिकाधिक सराव केल्याने गणित या अवघड विषयाशी तिची मैत्री होईल असा सल्ला त्यांनी दिला आहे. यानंतरचे स्वाध्यायातील प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 5 हे 3ही प्रश्न आकृती स्वरूपात चित्ररूपाने आपल्याला दिलेले आहेत. यातील प्रश्न क्रमांक 3 आहे, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. आकृतीमध्ये आपल्याला 4 शब्द दिले आहेत आणि त्या शब्दांचे समान अर्थाचे, सारख्या अर्थाचे शब्द आपल्याला समोरच्या चौकोनांमध्ये लिहायचे आहेत. पहिला शब्द दिला आहे नृत्य. नृत्य या शब्दाचा समान अर्थीवाला शब्द आहे नाच. तो आपण समोरच्या या चौकटीमध्ये लिहिणार आहोत. त्यानंतरचा दुसरा शब्द दिला आहे सुंदर. सुंदर या शब्दाला सारख्या अर्थाचा समानार्थी शब्द आहे सुरेख. सुरेख हा शब्द आपण सुंदर शब्दासमोर चौकटीत लिहिणार आहोत. त्यानंतर पुढील तिसरा शब्द दिला आहे अवघड. अवघड या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे कठीण. वैष्णवीला गेलेला गणित हा विषय अवघड होता, अर्थात कठीण होता. शेवटचा चौथा शब्द दिला आहे उशीर. उशीर होणे. उशीर अर्थात विलंब. विलंब हा समानार्थी शब्द आपण समोर लिहिणार आहोत. यानंतर पुढील स्वाध्यायातील प्रश्न क्रमांक 4 असाच आकृती रूपाने आपल्याला दिलेला आहे. प्रश्न आहे, पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. विरुद्ध अर्थाचे शब्द आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. या ठिकाणी देखील आपल्याला 4 शब्द दिले आहेत. पहिला शब्द आहे कठीण. कठीण या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आहे सोपे. सोपे हा शब्द आपण समोरच्या चौकटीत लिहिणार आहोत. त्यानंतर मैत्री.
मैत्री या शब्दाला समानार्थी विरुद्ध अर्थी शब्द आहे वैर. तिसरा शब्द आहे अपयश. अपयश या शब्दासाठी विरुद्ध अर्थी शब्द आहे यश. यश अपयश. आणि शेवटचा चौथा शब्द दिला आहे अवगुण. अवगुण या शब्दाला विरुद्ध अर्थी शब्द आहे गुण. गुण अवगुण. सोपे कठीण, मैत्री वैर, अशा पद्धतीने विरुद्ध अर्थी शब्द आपण लिहिणार आहोत. पुढील स्वाध्यायातील 5वा प्रश्न, त्यातील अ प्रकार येथे आकृती स्वरूपाने आपल्याला दिला आहे. वैष्णवीच्या अंगी असलेल्या कला, आणि समोर 3 रिकामी चौकटी आपल्याला दिलेल्या आहेत. अर्थात या 3 रिकाम्या चौकटीमध्ये वैष्णवीच्या अंगभूत असणाऱ्या कला, तिचे छंद या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत. या पत्रामध्ये आपण अभ्यासताना पाहिलं होतं, तिच्या वडिलांनी तिच्या अंगी असलेल्या कलांचा, गुणांचा उल्लेख केला आहे. तर वैष्णवीच्या अंगी असलेल्या कला अर्थात पहिल्या चौकटीत आपण लिहिणार आहोत गोष्ट सांगणे. गोष्ट सांगणे, ती उत्तमरित्या गोष्ट सांगत असे, ही तिची पहिली कला आपण पहिल्या चौकटीत लिहिणार. दुसऱ्या चौकटीत चित्रकला, ही तुझी आवडती कला आपण लिहिणार आहोत. आणि तिसऱ्या चौकटीत नृत्यकला, अर्थात वैष्णवीच्या अंगी असलेल्या कला, गोष्ट सांगणे, चित्रकला आणि नृत्यकला, अशा रीतीने ही आकृती आपण पूर्ण करणार आहोत. स्वाध्यायातील प्रश्न क्रमांक 5 मधील दुसरा आ प्रकार, एका वर्तुळामध्ये आपल्याला त्यांनी काही वाक्य दिले आहे. त्या वाक्याशी संबंधित असे शब्द आपण समोरच्या आकृतीमध्ये पूर्ण करणार आहोत. बाबांनी कला जोपासण्याचा आग्रह केला, कारण कला, यानंतर बाबांनी असा आग्रह का केला त्याचे स्पष्टीकरण सांगणारे शब्द, वाक्य आपण पुढील आकृतीत भरणार आहोत. यातील उत्तरात पहिल्या चौकटीत आपण लिहू जीवन सुंदर करते. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला कोणती ना कोणती कला जोपासणे आवश्यक असते, कारण त्यामुळे आपले जीवन सुंदर होत असते. पहिलं उत्तर आपण लिहिणार आहोत कला जीवन सुंदर करते. दुसऱ्या चौकटीत आपण लिहिणार आहोत या कलांमुळे व्यक्तिमत्व फुलवते किंवा व्यक्तिमत्व फुलते. आणि तिसऱ्या ठिकाणी आपण लिहिणार आहोत गुणांची वाढ करते. आपल्या अंगभूत असणाऱ्या या गुणांची कला जोपासल्यामुळे वाढ होत असते. अशा रीतीने ही आकृती आपण सुंदर अशा पद्धतीने लिहून पूर्ण करायची आहे. स्वाध्यायातील यानंतरचे पुढील सर्व प्रश्न हे आपल्याला काहीतरी उपक्रम, कृती आणि प्रकल्प देणारे असे आहेत. यामध्ये उपक्रम स्वरूपात असणारे स्वाध्यायातील पुढचा प्रश्न क्रमांक 6 आहे. सध्याच्या युगात पत्र पाठवण्याची कोणकोणती साधने उपलब्ध आहेत त्याची यादी तुम्हाला करायची आहे. अर्थात आपला निरोप, आपला संदेश दुसऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण कोणकोणत्या साधनांचा, माध्यमांचा वापर करतो ते आपण या ठिकाणी लिहायचे आहे. यानंतर स्वाध्यायातील प्रश्न क्रमांक 7, दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही काय काय गंमत करणार त्याची यादी बनवा, अशा स्वरूपाचा दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील काही दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून कोरोना संक्रमणामुळे आपण सर्व घरीच आहात आणि या घरीच आपली दिवाळी सुट्टी देखील साजरी झालेली आहे. त्यामुळे सुट्टीचा वेगळा असा अनुभव तुम्ही घेतला नसेल, तरी देखील या दिवाळीमध्ये इतर वर्षांपेक्षा किंवा मागील काही वर्षांपेक्षा यावर्षीची दिवाळी तुमच्यासाठी नक्कीच वेगळी होती असणार. तर या दिवाळीच्या सुट्टीमध्ये किंवा दिवसांमध्ये तुम्ही कोणकोणते अनुभव घेतले, कोणकोणती गंमत केलीत ते या ठिकाणी तुम्ही लिहायचे आहे.
स्वाध्यायातील प्रश्न क्रमांक 8 ॲक्टिव्हिटी कृती दिली आहे तुमच्यासाठी. प्रश्न क्रमांक 8 आणि 9 हे कृतीप्रधान असे प्रश्न आहेत. यामध्ये प्रश्न क्रमांक 8 मध्ये तुमच्या मित्राला मैत्रिणीला पोहण्याच्या स्पर्धेत राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला, त्याचे तिचे अभिनंदन करणारा संदेश दिलेल्या चौकटीत तुम्हाला लिहायचा आहे. अर्थात तुमचं मित्र किंवा मैत्रीण स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये त्यांनी आपल्या राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे त्यांना शुभेच्छा देणारा, कॉंग्रॅच्युलेशन्स सांगणारा मेसेज आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. तुम्ही तुमच्या मित्राचं मैत्रिणीचं नाव लिहून त्यासमोर हा संदेश लिहायचा आहे. तू पोहण्याच्या स्पर्धेत राज्यात प्रथम आल्याबद्दल तुझे मनापासून अभिनंदन. आम्हाला तुझा अभिमान वाटतो. असेच उज्ज्वल यश तू मिळवावेस ही हार्दिक शुभेच्छा. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या शब्दात, वेगळ्या शब्दात देखील तुमच्या मित्रमैत्रिणीला शुभेच्छा द्यायच्या आहेत. यानंतर कृती म्हणून दिलेला पुढील स्वाध्यायातील प्रश्न क्रमांक 9. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. यासारखी 2 वाक्ये खालील चौकटीत लिहा. अशा पद्धतीने आपल्याला ही कृती दिली आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. सुविचार स्वरूपात असणाऱ्या या वाक्यांसारखी अजून 2 वाक्य तुम्हाला लिहायची आहेत. आपण आपल्याला आवडतील अशी काही वाक्य शोधून या ठिकाणी लिहिणार आहोत. कठोर परिश्रमाला पर्याय नाही. दुसरं वाक्य, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. अशा स्वरूपाची वाक्य तुम्ही या ठिकाणी लिहायची आहेत. यानंतर प्रकल्प म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये साने गुरुजी यांचे सुंदर पत्रे हे पुस्तक मिळवा, वाचा. त्यातील तुम्हाला आवडलेली पत्रे सुरेख अक्षरात लिहा. अशा पद्धतीचा एक प्रकल्प तुम्हाला या ठिकाणी देण्यात आला आहे. पहा, बाबांनी जसं वैष्णवीला पत्र लिहिलं आहे तसेच आपल्या महाराष्ट्रातील एक थोर गुरुजी साने गुरुजी, ज्यांची श्यामची आई हे पुस्तक आपण सर्वांनी नक्कीच वाचले असेल, त्यांनीच अशा पद्धतीने मुलांना लिहिलेली सुंदर सुंदर पत्रे, त्या पुस्तकाचा अभ्यास आपण करायचा आहे. ते पुस्तक मिळवून त्याचे वाचन करून त्यातील तुम्हाला आवडलेली सुंदर अशी पत्रे ती तुम्ही सुंदर हस्ताक्षरात लिहून काढा. असा हा प्रकल्प आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने बाबांचं पत्र या पाठाखाली दिलेला सर्व स्वाध्याय आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासला आहे. या स्वाध्यायातील सर्व प्रश्न व उत्तरे तुम्ही तुमच्या गृहपाठ वहीत शुद्ध व सुंदर हस्ताक्षरात लिहून पूर्ण करायचं आहे. यानंतर पाठ्यपुस्तकातील नवीन घटक अभ्यासण्यासाठी आपण सर्व लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.